हे रेड सन आहे ना. माल मस्त आहे का? तुम्ही बोला. हा हा. साईज वगैरे कसं काय सर? छान आहे, हा मस्त साईज. आणि इथून माल वाटतं त्याला इथून तोडणे झाले ना त्याचे. है ना. हो बघा आता फुल कॅप्सूल आहे, फुल कॅप्सूल पूर्ण कॅप्सूल आहे. आणि दोन फळ आहे, दोन- ठिकाणी दोन फळ आहे. नाही वाटतं की फरक आहे म्हणजे व्हरायटी सेटिंग करतोय ना मी. व्हायरस काही वाटतं? नाही व्हायरस नाही बरं. तुमचा पण रिप्लेन नव्हता. ढगाळ वातावरणात त्याला तेवढा फरक होईलच. नाही ढगाळ टरबूज होतं याच्यात. हा नाही हे दाट लागवड केलेली आहे. अँड बी सीड्स इंडस्ट्रीज रेड सन पपई. हो सर या हो इकडे थोडं. हे काय खाऊ घातलेलं एवढं? हा काय तुम्ही जे सांगितलं ते खाऊ घातलं. तुमचं आहे का? एवढे सिटिंग घ्यावं सर एकदा. ज्यावर आमचा फोटो चालू केलं आहे का? चालेल चालते अशीच चालू द्या. या सर इकडे जनरल. किती एक कुंटल झाडाचं नाही आरामशीर. मी काय म्हणतो, हो तुम्ही नाही या घरी सुरू केलं का? सर्वांपेक्षा 2 दिवस शिल्लक पिकवायला. फळ आहे ना. रोप पडेल. याचं कोटिंग जे आहे ना रफ आहे. तुम्ही सांगतो ना, तुम्हाला मी फोटो दाखवला का नाही. मी एकदा एका शेतकऱ्याला आणली होती, हीच पपई आणली होती. गोड चांगली बरं. या सर या. आपल्या इथंच आहे ना. तुमची चालते सर setting. नाही चालत. इथून कटिंग होईल इथे ना. टरबुजामुळे थोडी हाईट आली. थोडा मारा मोठा पाहिजे. तुम्ही हा मोर हिला हे बघा सर पानच बघा ना इथं. ते तर ढालाई होती ती तैवानले नाही शकतो नाही कारण की पुरं उडून गेले त्यांचे पत्र. नाही याचे पत्र नाही उडत बरं का. त्याचे माझ्याकडं 150 ते 200 प्लॉट आहे. बरं ॲव्हरेज झाडा तुमची अशीच आहे. अवरेज झाड. ॲव्हरेज झाडा अशी ते पलीकडचं थोडा प्लॉट म्हणजे ते अगोदर वांगे होती ती बरेच दिवस होती त्यामुळे थोडं हे झालं. आणि बाकी तुमचं काही म्हणजे हे स्वतः शेतकरी आहेत. शेतकरी आहे बा. भैया मला काय मी इथं नव्हतं अगोदर. ते हसू लागले त्याच्यावर समजतं ना. हे मोठे बंधू नाही. नमस्कार, मी शेतकरी रामेश्वर खसरूआर, गाव मंगरूळ. मी 1 एकर पपईची बाग लावलेली आहे. ही इंडस कंपनीची रेड सन व्हरायटी आहे. हा हा तर ही लागवड याची मार्चमध्ये 3 मार्चला केली होती. 3 मार्चला गेली होती का? मार्चला लागवड केली. 3 मार्चला लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टरबूज पण होतं, ब्लॅक बॉक्सचं टरबूज. टरबूज काढल्यानंतर ही व्हरायटी एवढी चांगली वाटली. आता तोडे किती झाले हिचे? तोडे जवळपास 16 तोडे झाले आता. 16 तोडे. 16 तोडे झाले. माल कुठून होता हिला? माल अगदी खालून लागलेला होता. हो का? हा म्हणजे आता 16 तोडे झालेले तरी अजून माल बघू शकता वरती, म्हणजे अजून वरती चालूच आहे. हा सगळे झाडं पूर्ण लोड आहे. हा सगळे लोड झालेले आहे सगळे झाडं. व्हायरस लागच काय वाटते? अजिबात व्हायरस नाहीच वाटला. नाहीच ना. म्हणजे अगदी 1-2 झाडं दिसले कुठेतरी, पण ते पण असं विशेष व्हायरस म्हणून वाटले नाही त्याचे. नाही का?
बाकी व्हरायटी खूप तुम्हीच बघू शकता. फळ जवळपास 3-3.5 किलोचं एक फळ आहे आता हे. हो का? काय वाहनाचं नाव काय? हे रेडसन रेडसन. व्हरायटी इंडस्ट्री. यामध्ये आम्हाला इंग्लिश सरांचं मार्गदर्शन लाभलंय विशेष म्हणजे. हो माल अजून काय 50-60 क्विंटल किलो माल आहे एका झाडाला. हो नक्की माल आहे बघा. एक सारखी साईज आहे. साईज होऊन गेले आपले तरी माल चांगला आहे. हाईटला झाली पण हाईट ते थोडं टरबुजामुळे हाईट वाढली कारण टरबुजाला जास्त पाणी दिलं. म्हणजे खायला कसं काय हो? खायला एकदम गोड आहे. म्हणजे मार्केटमध्ये ज्याने आपल्याकडून पपई पहिल्यांदा नेली हा हा हा. दुसऱ्या वेळेस त्यानं पपई नेलीच पाहिजे. हो. ज्यांना 2 किलो नेली त्यांना नंतर 4 किलो 10 किलो नेत असतो हो का? कारण एवढी गोड आहे व्हरायटी. टिकाला टिकायला चांगली काढल्यानंतर 2-3 दिवस अगदी आरामात टिकते. धन्यवाद. इंडस्ट्रीची रेडसन पपई. बंटी काय हातात घ्या तुमच्या. या बसा साहेब, बसा हो. नाही हो आम्ही काढतो ना फोटो. अरे तुम्ही बसा आणि ते काढतील ना. बसा. पाणी कुठे आहे? मी तुम्ही यांनी फोटो काढतो. एक मिनिट हा. तुमच्या ह्याच्यात घे. and B Seeds Private Limited, Bangalore. रेडसन पपई. शेतकरी. अरे हो एक मिनिट.